वाघापूर येथे शेतकऱ्यांचा निर्धार मेळावा संपन्न। 8 तारखेनंतर 12 राज्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून शक्तिपार महामार्ग रद्द करणार, राजू शेट्टींचा निरोप। स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांची उपस्थिती। वाघापूर येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी निर्धार मेळावा घेण्यात आला। यावेळी बुदळगड, राधानगरी, कागल तालुक्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती यांच्या वतीने ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, वाघापूर तालुका बुदळगड येथे गुरुवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता निर्धार मेळावा पार पडला। यावेळी माजी आमदार के.पी. पाटील, संजय बाबा घाडगे, कॉम्रेड धनाजी गुरव, शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे, कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड राम कळंबेकर, प्राध्यापक जालिंदर पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, कॉम्रेड सम्राट मोरे, जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील, मसवे सरपंच सर्जेराव देसाई, मच्छिंद्र मुगडे, स्वप्नील साळुंके यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी के.पी. पाटील, संजय बाबा घाटगे, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। प्राध्यापक जालिंदर पाटील बोलताना म्हणाले, राजू शेट्टी यांनी निरोप दिला आहे। 12 राज्यातील शेतकरी एकत्र करून 8 तारखेपासून मोठी लढाई शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचे सांगितले आहे। लढा आपल्याला लढायचा आहे। शेतकऱ्यांनी काळजी करू नये। तुम्ही लढायला उभे राहा। आम्ही तुमच्या सोबत आहोत। शेतकऱ्यांना लढलं पाहिजे, नाहीतर शेती विकली गेली समजा। कशाला हवा हा शक्तिपीठ महामार्ग? हजारो एकर जमीन कशासाठी द्यायची शेतकऱ्यांनी? शेती वाचवा तरच देश वाचेल। सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी। या व्यासपीठावरती येणारे किती राजकारणी ही शपथ घेऊन उभे राहतात मला सांगा। मग तुम्हाला त्यांचे बहुरूपी चेहरे तुमच्या पटदिशी नजरेमध्ये यायला लागतील। अरे बाबांनो, या निवडणुका येतात जातात, कोणतरी एखादा निवडून येतोय, कोणतरी एखादा पराभूत होतोय। तुमच्या माझ्या घरातला माणूस निवडून येत नाही हे लक्षामध्ये घ्या। कारण तुम्ही आणि मी उभा राहिलो की चक्रव्यूह उभा करायला पहिल्यांदा के.पी. पाटील साहेबच पुढे येतात। हा राजकारणाचा भावानो इतिहास आहे। आम्ही राजकारणामध्ये वाजंत्री पाठवले, आम्ही राजकारणामध्ये वाजंत्री पाठविले। कष्टकरी शेतकऱ्यांची ज्याच्या हातामध्ये नांगराचा मोठ्या आहे तो आम्ही या राजकारणाच्या केंद्रस्थानी कधीच पाठवला नाही आणि त्यामुळे आमच्या प्रश्नावरती कोणी लढायला तयार होत नाही। म्हणून मी तुम्हाला या मेळाव्याच्या निमित्ताने एवढंच सांगेन की प्रश्न ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।